नमस्कार. आशिष दत्तू यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण अशाच एका IPLच्या संघाबद्दल माहिती बघणार आहोत. चॅनलला तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून असेच नवीन नवीन IPLच्या संदर्भात असणारे व्हिडिओ, उपलब्ध माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला लवकर देण्याचा प्रयत्न करू. IPLची सुरुवात व्हायला अजून काही दिवस बाकी असतानाच आपण एकूण 10 भागांमध्ये IPLमध्ये सहभागी होणाऱ्या 10 संघांची माहिती घेऊन व्हिडिओ बनवत आहोत. आतापर्यंत आपण 5 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. आजचा आपला 6वा संघ आहे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, म्हणजे अर्थातच मागील 2025 वर्षातील विजेतेपद पटकावणारा संघ. या वर्षीच्या संघामध्ये काय बदल आहेत, संघाचा कर्णधार नेमका तोच आहे का बदललेला आहे, संघ बांधणी कशी आहे, विदेशी खेळाडूंचा भरणा कसा आहे, अशी इत्यंभूत माहिती देणारा हा आजचा व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलला पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल लाईक करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आजचा व्हिडिओ सुरू करा. नमस्कार, मी आशिष दत्तू. आपल्यासमोर आता राजस्थान रॉयल्सचा संघ आपण मागील व्हिडिओमध्ये सांगितला होता. आज आपण रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघाची माहिती बघणार आहोत. संघामध्ये फलंदाज, गोलंदाज, विकेटकीपर, फिरकी गोलंदाज नेमके कोण आहेत हे आपण आता जाणून घेऊयात, क्रमशः जाणून घेऊयात. फलंदाज विराट कोहली, रजत पाटीदार, कर्णधार टीम डेव्हिड, विदेशी खेळाडू देवदत्त पड्डीकल. हे प्रमुख 4 फलंदाज संघामध्ये असणार आहेत. अष्टपैलू खेळाडू कसे असणार आहेत ते आपण जाणून घेऊयात. जेकब बेथेल, विदेशी खेळाडू, व्यंकटेश अय्यर, कुणाल पंड्या, स्वप्नील सिंह, रेवमारिओ शेफर्ड, विदेशी खेळाडू, सात्विक देसवाल, कनिष्क चौहान, विहाम मल्होत्रा, विकी ओसवाल हे अष्टपैलू खेळाडू या संघामध्ये असणार आहेत. जलदगती गोलंदाजी कशी असणार आहे. भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड, विदेशी खेळाडू, रसिक सलाम, मंगेश यादव, यश दयाल, जेकब डर्फी, विदेशी खेळाडू, नुवान तुषारा, विदेशी खेळाडू, अभिनंदन सिंह. विकेटकीपर नेमकं कोण असणार आहे. फिल सॉल्ट, विदेशी खेळाडू, जितेश शर्मा, जॉर्डन वॉक्स, विदेशी खेळाडू आणि फिरकी गोलंदाज सुयश शर्मा. अशा रीतीने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघाची बांधणी करण्यात आलेली आहे. एकूण फलंदाज, अष्टपैलू खेळाडू, जलदगती गोलंदाज, विकेटकीपर आणि फिरकी गोलंदाज अशा 5 प्रकारामध्ये नेमके कोणते कोणते खेळाडू आहेत याची इत्यंभूत माहिती देण्याचा व्हिडिओ आपण आजचा हा प्रसारित करीत आहोत. संघ अत्यंत उत्सुक आहेत. मागील वर्षी विजेतेपद पटकावले असल्याने या वर्षीचा देखील संभाव्य विजेतेपद मिळवण्याच्या शर्यतीत असणारा आघाडीचा संघ म्हणून कोणत्या संघाकडे बघितले जात आहे तर ते म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर. यास कारणही असं आहे, तब्बल 18 वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेच्या काळानंतर विजेतेपदाची चव कशी असते या संघाने मागील वर्षी चाकलेले आहे. त्यामुळे यावर्षी देखील विजेतेपद पटकावण्यासाठी हा संघ उत्सुक आहे. कारण संघामध्ये विराट कोहली सारखा फलंदाजीचा कणा असलेला, आंतरराष्ट्रीय लेवलला दर्जेदार कामगिरी केलेला खेळाडू संघामध्ये सामील आहे आणि तो ज्या संघासोबत असतो त्या संघाची स्ट्रॅटेजी नेमकी कशी असते हे क्रीडाप्रेमींना देखील माहिती आहे आणि क्रीडा समीक्षकांना देखील माहिती आहे. त्याच अनुषंगाने आंतरराष्ट्रीय लेवलचे खेळाडू आणि भारतीय खेळाडू या दोघांमध्ये समन्वय अत्यंत चांगल्या रीतीने साधला जातो. या संघामध्ये त्यांचा कर्णधार जो आहे रजत पाटीदार तो देखील उत्कृष्ट रीतीने फलंदाजी करून भारतीय संघाचे दार ठोठवण्यासाठी उत्सुक आहे. पण गेले सातत्याने चांगली कामगिरी करून देखील अजून तरी संघात त्याचा सहभाग झालेला नाही. त्याचप्रमाणे विकेटकीपर जो महाराष्ट्राचा विकेटकीपर आहे जितेश शर्मा हा देखील उत्कृष्ट कामगिरी करून भारतीय संघामध्ये येण्याचा प्रयत्न करत आहे. पण सातत्याने चांगली कामगिरी करून देखील अजून तरी भारतीय संघामध्ये त्याचा विचार होताना आपल्याला दिसून येत नाही. त्याचप्रमाणे अष्टपैलू खेळाडूंमध्ये आपण जर पाहिलं तर या संघामध्ये कुणाल पंड्यासारखा खेळाडू देखील उत्कृष्ट कामगिरी करून चांगली कामगिरी करताना दिसत आहे. मागच्या वेळेसच्या IPLमध्ये अंतिम सामन्यामध्ये तब्बल 4 विकेट घेऊन त्याने आपली कामगिरी सिद्ध करून दाखवलेली होती. त्याचप्रमाणे रोमारिओ शेफर्ड असो जो आणि जेकब बेथेल असो हे T20 विश्वचषकामध्ये
धमाकेदार कामगिरी करणारे खेळाडू आहेत. रोमारिओ शेफर्ड हा अष्टपैलू खेळाडू आहे जो वेस्ट इंडिजकडनं खेळतो. आणि बेथेल हा इंग्लंडचा 22 वर्षाचा डावखोरा फलंदाज ज्याने भारताविरुद्ध शतक मारलं होतं. असे आंतरराष्ट्रीय लेवलला गाजवणारे फलंदाज, गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू हे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या संघामध्ये असताना नक्कीच या संघाची दावेदारी देखील मजबूत आहे. आणि संघाचं नेतृत्व सुद्धा रजत पाटीदार सारखा युवा फलंदाज करत आहे. आणि साहजिकच सर्व फलंदाजीचा भार विराट कोहली आपल्या खांद्यावर घेऊन नेमकी फलंदाजीची शैली कशी वापरतो, संघाला गरज असताना फलंदाजीमध्ये काय बदल करतो आणि स्वतःमध्ये काय बदल करून संघाला विजयी करतो, हे पाहणं देखील रंजक ठरणार आहे. यावर्षीचा IPL विराट कोहलीचा कसा असेल त्याचप्रमाणे यावर्षी विजेतेपद राखण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर अत्यंत कडाक्याने प्रयत्न करणार आहे. नेमकं पाहण्यामध्ये आपल्याला उत्सुकता राहील की नेमकं यावर्षीची त्यांची कामगिरी कशी होते. त्याचप्रमाणे तब्बल 18 वर्षानंतर विजेतेपद पटकावल्यानंतर त्यांची विजयी लय ते कायम ठेवतात का पुन्हा चाच पडतात, हे आपण पाहणं रंजक ठरणार आहे. एक या 18 पर्वापर्यंत येत असताना फक्त आतापर्यंत एकमेव विजेतेपद त्यांना मिळालेलं आहे. दुसरीकडे आपण बघितलं तर चेन्नई सुपर किंग असो, कोलकाता नाईट रायडर्स असो, हैदराबाद संघ असो, बाकीच्या संघांनी 1-1, 2-2, मुंबई इंडियन्सनं 5-10, चेन्नई सुपर किंगने 5-10 असे विजेतेपद पटकावलेले. हे दरवर्षी फेमस टीम असतात की विजेतेपदाची शर्यत असतात. पण मागच्या वर्षीच्या IPLमध्ये असं वेगळं घडून गेलं की विराट कोहलीच्या संघाने अनपेक्षित असे यश मिळवून दाखवलं. तर या वर्षीच्या IPLमध्ये हा संघ कसा खेळतो ते पाहणं देखील रंजक ठरणार आहे. आणि जर तुम्ही क्रिकेटचे फॅन असाल आणि IPL तुम्ही बघत असाल तर या वर्षीच्या IPLमध्ये तुमची फेवरेट टीम नेमकी कोण आहे आणि तुमचा आवडता खेळाडू नेमका कोण आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आपण सध्या T20 विश्वचषकाच्या नंतर ट्रेडिंग व्हिडिओमधून IPLचे सहभागी एकूण 10 संघ जे आहेत त्याची माहिती देणारे व्हिडिओ, आपल्या 10 व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्रसारित करत आहोत. आजचा आपला संघ हा 6वा राजस्थान रॉयल्स बेंगलोर या संघाची इत्थंभूत माहिती देणारा व्हिडिओ आपण प्रकाशित केलेला आहे. अजून 3 संघ सहभागी आहेत, त्यांची माहिती द्यायची बाकी आहे. ते व्हिडिओ देखील लवकर येतील. त्यामुळे चॅनलला तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून IPL संदर्भात महत्त्वाची माहिती, महत्त्वाची अपडेट आणि इतर क्रीडा स्पर्धेबद्दलची माहिती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती लवकर मिळेल. तुर्तास एवढंच. धन्यवाद.